राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना संक्रांती बोनस सुद्धा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीनिमित्त आजच बोनस वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेमार्फत संक्रांती बोनस सुद्धा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून आलेला नसेल किंवा 6वा हप्ता अजून आलेला नसेल त्या माता भगिनींनी महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे सरकारला द्यायची आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला या तिन्ही लाभांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणं गरजेचे आहे। त्यानंतरच तुम्हाला शासनाकडून अजून 3 गिफ्ट दिले जाणार आहे। त्यामध्ये संक्रांती बोनस सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला या 3 लाभांचा लाभ घ्यायचा असेल, बघा, सर्व बहिणींना शासनाकडून सर्वात मोठे आणि महत्त्वाचे 3 गिफ्ट दिले जाणार आहे। त्यामध्ये संक्रांती बोनस सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही ही 4 कागदपत्रे शासनाकडे जमा करायचे आहे, ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु हे 3 लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे पात्रता असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे पात्रता असेल तरच तुम्हाला 100% अनुदानावरती या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आज 18 जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला जाणार आहे, तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघणार आहोत। परंतु पात्रता लक्षात घ्या, तुम्हाला जर या 3 लाभांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील तब्बल 2.5 कोटी माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व फॉर्मची छाननी सरसकट करण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या सुद्धा फॉर्मची छाननी सुरू झालेली आहे। जर तुमचा फॉर्म अपात्र ठरला तर तुम्हाला त्या नंबरवरती मेसेज सुद्धा येणार आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज कोणाचे फॉर्म अपात्र होणार नाहीत। सोबतच कोणाच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच 3 लाभांचे पैसे आणि संक्रांती निमित्त बोनस सुद्धा वितरित होणार आहे, त्या माता भगिनींचा सुद्धा डाटा आपल्याकडे आलेला आहे। बघा, पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी गाडी नसली पाहिजे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला आज 100% मेसेज येणार आहे की तुमचा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे। परंतु तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, संक्रांती बोनस सुद्धा कशा पद्धतीने दिला जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। परंतु व्हिडिओमध्ये असं एक लाभ आलेला आहे की त्या लाभांतर्गत तुम्हाला सुद्धा सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, शासनाने तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागितलेला आहे, परंतु हा उत्पन्नाचा दाखला सरासरी 3 वर्षांपूर्वीचा असावा, जेणेकरून शासनाला हे कळेल की तुमचं मागील वर्षी किती उत्पन्न होतं, चालू वर्षी किती उत्पन्न आहे आणि त्याच्या मागील वर्षी किती उत्पन्न होतं। सरासरी 3 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा दिले जाणार आहेत। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तिसऱ्या पात्रतेमध्ये
काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य, सरासरी अर्जदार बहीण किंवा अर्जदार बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारला टॅक्स भरत नसावा, त्याचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सरासरी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला पात्र ठरण्यासाठी 2.5 लाख रुपये इतकी रक्कम असते, परंतु गव्हर्नमेंटला टॅक्स कधी भरावा लागतो, ज्यावेळेस तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमधून थेट अपात्र केला जाणार आहे. सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य डॉक्टर नसला पाहिजे, सोबतच तुमच्या घरातील सदस्य वकील सुद्धा नसला पाहिजे किंवा शिक्षक सुद्धा नसला पाहिजे. बघा, सरासरी डॉक्टर, शिक्षक आणि वकील या 3 पेशांमध्ये म्हणजेच गव्हर्नमेंटच्या कोणत्याही जॉबला तुम्ही नसले पाहिजे. सरासरी अर्जदार बहीण सुद्धा नसली पाहिजे आणि अर्जदार बहिणीच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे. तुम्हाला संक्रांती बोनस मिळवायचा असेल किंवा इतर लाभ जे आलेले आहेत ते लाभ मिळवायचे असतील तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसणं गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसलात तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा दिले जाणार आहे. बघा, चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, सर्व बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे, परंतु 5 एकर जमीन असेल किंवा 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण लाभ देण्यात येणार आहेत तेवढे लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा, 5 पैकी 5 पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला असाल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये 3 गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. ज्या माता भगिनींना या 3 गिफ्टचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु व्हिडिओच्या मध्ये असा एक लाभ आलेला आहे की जो लाभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लाडक्या बहिणींना जो पहिला लाभ दिला जाणार आहे तो म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. जर तुम्हाला घरकुल नसेल, घर कच्चं असेल, घर खराब झालेलं असेल किंवा भरपूर वर्षांपूर्वी घराचा लाभ घेतलेला असेल आणि तुम्हाला नवीन घर पाहिजे असेल तर तुम्हाला नवीन घर बांधणीसाठी गावाकडील भागांमध्ये 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. सोबतच तुमच्याकडे 5 कागदपत्रे असणं गरजेची आहेत तरच तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. सोबतच डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागामध्ये तब्बल 1,30,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे. बघा, पहिलं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. सोबतच सर्व बहिणींना संक्रांती सणानिमित्त बोनसच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. बघा, संक्रांत जवळ येत आहे. राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी सुद्धा देण्यात आलेली आहे. संक्रांती सणानिमित्त बोनसच्या स्वरूपामध्ये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. सरासरी जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये 2100 रुपये इतकी रक्कम तुम्हाला बोनसच्या स्वरूपामध्ये देण्याचं सांगण्यात येत आहे, परंतु याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. त्या अनुषंगाने संक्रांती बोनस सुद्धा वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच तिसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये गॅस कनेक्शन खरेदीसाठी वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आजच्या प्रमुख 18 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहिणींना संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे. बघा, आपण हे गिफ्ट कालच घोषित केलेलं होतं तर याचा आज दुसरा दिवस सुद्धा आहे. त्या
अनुषंगाने यामध्ये भरपूर माता भगिनींनी सपोर्ट दाखवलेला आहे। सोबतच त्यांच्या माध्यमातून व्हिडिओला सुद्धा भरपूर लाईक करण्यात आलेला आहे। आता हे गिफ्ट काय देणार आहोत ते सुद्धा तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, परंतु ज्या माता भगिनी नवीन आलेल्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सांगून टाकतो, जेणेकरून त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी होता येणार आहे। बघा, शासनाकडून 3 गिफ्ट दिले जाणार आहेत, परंतु आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना आपल्याकडून सुद्धा 10 पैठणी साड्या वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु याच्यामध्ये 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत। तर याच्यामधली पहिली अट आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असावा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा केलेलं असावं। सरासरी संक्रांतीच्या अगोदर 1 दिवस आम्ही या 10 साड्या पोस्टाने ज्या ज्या माता भगिनी पात्र ठरतील त्यांच्या घराच्या ॲड्रेसवरती पोस्टाद्वारे या 10 साड्या सुद्धा पाठवण्यात येणार आहे। सोबतच आपण अजून 3 शिलाई मशीन सुद्धा घोषित केलेले आहेत, त्या 3 शिलाई मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, सरासरी 10 पैठणी साड्या आणि 3 शिलाई मशीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे। सोबतच याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3च कामं करायचे आहेत। एक तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। कोणत्या माता भगिनी किती वेळ व्हिडिओ पाहत आहेत, कोणत्या माता भगिनींनी व्हिडिओला लाईक केलेला आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे, त्या 3 माता भगिनींना 3 शिलाई मशीन आणि 10 माता भगिनींना 10 पैठणी साड्या वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। तर बघा, या 10 पैठणी साड्या आणि 3 शिलाई मशीन आपण पोस्टाने पाठवणार आहोत। तुमच्याकडून तुमचा ॲड्रेस घेणार आहोत, त्याच्यानंतर तुमच्या घरापर्यंत या गोष्टी पोस्टाने सुद्धा पाठवणार आहोत, परंतु तुम्ही या अटी शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुमच्याकडे असावा, तरच तुम्हाला या गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु लाडके बहीण योजनेचा 7वा हप्ता राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये आज विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच 6वा हप्ता सुद्धा ज्यांना मिळाला नसेल त्यांना सुद्धा 6वा हप्ता आजच विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना हे 3 लाभ सुद्धा अजून विस्तारित झालेले नाही। तर हे 3 लाभ प्रामुख्याने 18 जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या 18 जिल्ह्यांमध्ये आजच विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पिंपरी चिंचवड जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, सोबतच अहिल्यानगर आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे। अशा पद्धतीने या 4 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच अमरावती जिल्हा सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। सोबतच बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने या 8 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच 9वा जिल्हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, 9वा जिल्हा गडचिरोली आहे, सोबतच हिंगोली आहे, सातारा आहे, धाराशिव आहे। अशा पद्धतीने टोटल 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच औरंगाबाद याचं नाव सध्याच्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर सुद्धा करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये आजच 7वा हप्ता विस्तारित होणार आहे। सोबतच सांगली जिल्हा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। मुंबई शहर आहे, रायगड आहे, मुंबई उपनगर आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजच विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच ज्यांना अजून 6वा हप्ता मिळाला नसेल त्यांना आज 6वा हप्ता सुद्धा विस्तारित होणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच राज्यामधील तब्बल 2,46,00,000
कोटी 46 लाख माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्हाला संक्रांती सणानिमित्त सर्वात मोठा बोनस सुद्धा वितरित केला जाणार आहे। सोबतच इतर काही लाभ सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्या लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये आजच हस्तांतर केले जाणार आहे। ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा कळवायचं आहे। त्याच्यावरती आपण आजच व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सणानिमित्त महत्त्वपूर्ण अशा बोनस सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच इतर लाभ सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्या अनुषंगाने 10 साड्या, 10 पैठणी साड्या सोबतच 3 शिलाई मशीन देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। तुम्हाला संक्रांती सणाच्या 1 दिवस अगोदर तुमच्या ॲड्रेसवरती, तुमच्या पत्त्यावरती या गोष्टी पोहोचवण्याचं काम पोस्टाच्या मार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व अटी शर्ती असतील तर त्या अटी शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे। बघा, अमरावती विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, कोकण विभाग आहे, नागपूर विभाग आहे, नाशिक विभाग आहे आणि पुणे विभाग आहे। अशा पद्धतीने या 6 भागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा वितरित होत आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।